नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। माझी परीक्षा माझी तयारी या माध्यमातून आपण अभ्यास करत आहात। यात आपण आता नवीन काही अभ्यासत नाहीये। या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की फक्त आता आपण रिव्हिजन करत आहोत आणि हे रिव्हिजन करत असताना आपल्याला सांगता येतं की प्रत्येक टॉपिकचं आपण रिव्हिजन करत आहोत। प्रत्येक टॉपिकचे जे काही शॉर्ट्स नोट्स जे काही मुद्दे आपण काढलेले आहेत या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पुन्हा त्या मुद्द्यांचं रिव्हिजन केलं तर सहज पद्धतीने आपल्याला कोणताही प्रश्न त्या टॉपिकवरती विचारला तर सहज पद्धतीने आपण सोडवू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आतापर्यंत आपण 6 टॉपिकचं रिव्हिजन केलेलं आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपण 7वा जो काही आपला टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न नावाचा त्या टॉपिकचा आपण रिव्हिजन करूया। आता राष्ट्रीय उत्पन्न त्याला आपण नॅशनल इन्कम असं आपण म्हणतो। या माध्यमातून कोणताही टॉपिक अभ्यासत असताना पहिल्यांदा आपण प्रास्ताविक अभ्यासत आहोत। का तर या टॉपिकमध्ये विचारलेला कोणताही प्रश्न असेल तर तो सोडवत असताना पहिल्यांदा प्रास्ताविक आपल्याला सहज पद्धतीने लिहिता येतं आणि त्याचा उपयोग आपल्याला या टॉपिकवरचे प्रश्न सोडविण्यासाठी होतो। आता प्रस्तावनामध्ये आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रीय उत्पन्न, आता नावामध्येच आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्राचे उत्पन्न होय, ते पैशात मोजले जाते। म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात मोजलं जातं। राष्ट्रीय उत्पन्न हा प्रवाह संकल्पना आहे, प्रवाह असतो। राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते। तसेच ते देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचेही वस्तुनिष्ठ निर्देशक असते। भारतात 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झालेली आहे। केंद्रीय सांख्यिकीय संघटना CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन हे राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असते। या माध्यमातून किमान आपल्याला या बाबी सहज पद्धतीने प्रास्ताविकमध्ये आपल्याला लिहिता येतात। म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे राष्ट्राचे उत्पन्न आहे, ते पैशात मोजलं जातं। एका वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पन्न असतं, उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांचं ते पैशातील मूल्य असतं। अशा पद्धतीने आपण प्रास्ताविक आपण लिहू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यापुढे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि व्याख्या अतिशय थोडक्यामध्ये त्या संबंधीचे मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे। राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादन झालेल्या वस्तू व सेवा यांचं काय, पैशातील मूल्य आहे। म्हणजे एका वर्षाच्या कालखंडात देशात उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांचं ते पैशातील मूल्य असतं। 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य मोजलं जातं असं आपल्याला सांगता येतं। आता राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या राष्ट्रीय उत्पन्न समितीनं राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही व्याख्या मांडलेली आहे ती आपण अभ्यासूया। राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याची व्याख्या मांडलेली आहे। राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगितलं, एखाद्या विशिष्ट कालखंडात म्हणजे एका वर्षाच्या कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचं दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेलं जे काही मापन असतं त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं आपण म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचे मुद्दे देखील आपण समजून घेऊया। राष्ट्रीय उत्पन्न ही कशी संकल्पना आहे, स्थूल आर्थिक संकल्पना आहे, स्थूल अर्थशास्त्रातील एक संकल्पना आहे असं आपल्याला सांगता येतं। राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य मोजलं जातं। म्हणजे उत्पादन झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य मोजलं जातं आणि आपल्याला सांगता येतं की निव्वळ समग्र मूल्य या माध्यमातून काढलं जातं असं आपल्याला सांगता येतं। आणि एक आर्थिक वर्ष असतं, 1 एप्रिल ते 31 मार्च हे जे काही आर्थिक वर्ष आहे या कालखंडामधलं उत्पन्न मोजलं जातं। राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात व्यक्त केलेलं मूल्य असतं। अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्याचे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत। या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की राष्ट्रीय उत्पन्नामधली एक संकल्पना आहे आणि ती संकल्पना आपल्याला माहिती आहे की आपण पूर्ण डिटेलमध्ये आपण अभ्यासलेली आहे। राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं आपण म्हणतो।
म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय खर्च यांचा सातत्याने चक्रीय प्रवाह चालू असतो. यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असा आपण म्हणतो. हा प्रवाह आपल्याला माहिती आहे की कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थेकडे व उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जात असतो असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना द्विक्षेत्र प्रतिमान त्या माध्यमातून जो काही चक्रीय प्रवाह सांगितलेला आहे तो देखील आपण आकृतीच्या साहाय्यानं आपण अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चक्रीय प्रवाह स्पष्ट करत असताना आपणास या जे काही दोन संस्था आहेत, या दोन संस्था आत्ताच आपण अभ्यासलेलं आहे की एक आहे कोणती, कुटुंब संस्था, आणि दुसरी आहे उत्पादन संस्था. मग कुटुंब संस्थेकडून आपल्याला सांगता येतं की कुटुंब संस्थेकडून उत्पादन घटकांचा प्रवाह कुणाकडे जातोय, उत्पादन संस्थेकडे जातो. उत्पादन संस्थेकडून उत्पादन होतं आणि उत्पादन घटकांना मोबदले दिले जातात. खंड, वेतन, व्याज, नफा या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पैशाचा प्रवाह कुणाकडे येतो, कुटुंब संस्थेकडे येत असतो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कुटुंब संस्थेकडून आपल्याला सांगता येतं की पैशाचा प्रवाह कुणाकडे जातो, उत्पादन संस्थेकडे जातो. का तर कुटुंब संस्था वस्तू आणि सेवांचा उपभोग होते त्यावरती खर्च करते, आणि उत्पादन संस्थाकडून आपल्याला सांगता येतं की पैशाचा प्रवाह कुणाकडे येतो, कुटुंब संस्थेकडे. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं आपल्याला सांगता येतं की बाह्य चक्रीय प्रवाह, अंतर्गत चक्रीय प्रवाह या माध्यमातून आपण आकृतीच्या साहाय्यानं डिटेलमध्ये आपण अभ्यासलेले आहे. हे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था या दोन महत्त्वाच्या संस्था आहेत. कुटुंब संस्थेकडून प्रवाह उत्पादन संस्थेकडे जातो आणि उत्पादन संस्थेकडून पैशाचा प्रवाह आपल्याला सांगता येतं की कुटुंब संस्थेकडे जात असतो. त्यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं आपण म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा संकल्पना आहेत. त्या संकल्पना आपण आधी समजून घेतलेल्या आहेत, फक्त आपल्याला इथं थोडक्यात आपल्याला रिव्हिजन करावयाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण GDP कशाला म्हणतो, स्थूल देशांतर्गत उत्पादन आपल्याला असतं, त्याला आपण GDP असं आपण म्हणतो. आणि ते काय असतं तर दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारं जे काही मूल्य असतं त्याला आपण काय म्हणतो, स्थूल देशांतर्गत उत्पादन आपण म्हणतो. याचा अर्थ त्याच्या नावामध्ये दडलेला आहे. म्हणजे देशाच्या म्हणजे दिलेल्या वर्षामध्ये एका वर्षाच्या कालखंडात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणारे अंतिम वस्तू व सेवांचे ते मूल्य असते. आता GDPचं एक सूत्र आहे, हे सूत्र आपण लक्षात ठेवलं की सहज पद्धतीनं आपल्याला लिहिता येतं. GDP बरोबर काय, C प्लस म्हणजे आपल्याला सांगता येतं की उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च अधिक निर्यातून आयात या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की स्थूल देशांतर्गत उत्पादन या माध्यमातून काढता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यामधला दुसरा जो काही संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला सांगता येतं की निव्वळ देशांतर्गत उत्पादन, NDP ही संकल्पना आहे. आता ती कशा सोप्या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा खर्च वजा केल्यानंतर जे काही मूल्य येतं त्याला आपण निव्वळ देशांतर्गत उत्पादन NDP असं आपण म्हणतो. त्या डिप्रिशिएशन म्हणजे घसारा खर्च त्यामधून वजा केला जातो. त्यामध्ये तिसरी जी काही संकल्पना आहे एकूण राष्ट्रीय उत्पादन, त्याला आपण GNP असं आपण म्हणतो. ते काय संकल्पनेमध्ये काय दिलेलं आहे तर दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार येणारं जे काही मूल्य असतं त्याला आपण राष्ट्रीय उत्पादन असं आपण म्हणतो. आणि या राष्ट्रीय उत्पादनामध्ये GNP मध्ये आपल्याला सांगता येतं C अधिक I अधिक G अधिक X मायनस M अधिक R मायनस P यांचा समावेश होतो असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये आपल्याला सांगता येतं की निर्यातून आयातीपासून भेटलेलं मूल्य आणि आपल्याला सांगता येतं की विदेशी देणी मायनस येणी या माध्यमातून मिळालेलं मूल्य यांचा समावेश केला जातो. C म्हणजे आपल्याला माहिती आहे की उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च, निर्यातून आयात, देणी मायनस येणी, विदेशी देणी येणी जे काही असतं याचा समावेश देखील या माध्यमातून केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, यामधली पुढली जी काही संकल्पना आहे त्याला आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP असं आपण म्हणतो. ते साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला काढता येतं की देशाच्या
एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू आणि सेवांचं ते उत्पादन असतं आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून आपल्याला सांगता येतं की घसारा खर्च वजा केल्यानंतर जे काही शिल्लक येतं त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण राष्ट्रीय उत्पादन या टॉपिकमध्ये राष्ट्रीय उत्पादनाच्या संबंधित असलेल्या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना होत्या त्या आपण अभ्यासलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यापुढे महत्त्वाचा असा जो काही आपल्याला घटक आहे तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात मोजलं जातं हे असं आपण अभ्यासलेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्न हे राष्ट्राचं उत्पन्न असतं. मग या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या जे काही पद्धती आहेत त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यापैकी पहिली जी काही पद्धती आहे त्याला आपण उत्पादन पद्धती किंवा त्यालाच मालसाठा पद्धती असंही म्हटलं जातं. तर या पहिल्या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीनं मोजलं जातं याचे मुद्दे आपण अभ्यासूया. आता अंतिम वस्तू पद्धती म्हणजे या पद्धतीनुसार आपल्याला सांगता येतं की उत्पादन पद्धतीमध्ये 2 पद्धतींचा वापर केला जातो. त्याला एक आहे अंतिम वस्तू पद्धती आणि दुसरी आहे वर्धित मूल्य पद्धती. अंतिम वस्तू पद्धतीनुसार आपल्याला सांगता येतं की काय केलं जातं, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजार मूल्यांची या ठिकाणी बेरीज केली जाते. त्याला अंतिम वस्तू पद्धती असं नाव आहे. म्हणजे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रामधून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार त्यांच्या मूल्यांची बेरीज केली जाते. त्याला अंतिम वस्तू पद्धती असं आपण म्हणतो. आणि वर्धित मूल्य पद्धतीमध्ये कसं मोजलं जातं, तर या पद्धतीत आपल्याला सांगता येतं की वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावर तिच्या मूल्यात झालेली वाढ विचारात घेतली जाते. तर उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, आपण ब्रेडचं उदाहरण घेतलेलं होतं. त्यामध्ये गहू असेल, त्यानंतर गव्हाचं पीठ असेल. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की मध्यम वस्तू आहे गव्हाचं पीठ. तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की ब्रेड हा अंतिम वस्तू आहे. मग प्रत्येक टप्प्यावर तिच्या मूल्यात झालेली वाढ विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. त्याला आपण वर्धित मूल्य पद्धती असं आपण म्हणतो. तर वर्धित मूल्य पद्धती, उत्पादन पद्धती जी काही आहे या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना ज्या दक्षता घ्याव्याचं असतं. दक्षता म्हणजे काय, काळजी घ्यावी लागते. आणि या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणती दक्षता घ्यावी लागते, तर पहिली दक्षता आहे फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजावे लागते. म्हणजे यामध्ये मध्यम वस्तूंचं मूल्य मोजू नये यासाठी दक्षता घ्यावी लागते की अंतिम वस्तू आणि सेवांचंच मूल्य मोजायचं, डबल मोजणी होऊ नये यासाठी. स्वउपभोगासाठी वापरलेल्या वस्तूचे मूल्य देखील मोजावं लागतं. आता शेतकऱ्यांनी अन्नधान्य आहे स्वतःच्या उपभोगासाठी वापरलं तर त्याचं मूल्यसुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात मोजावयाचं असतं. अप्रत्यक्ष कराची रक्कम या माध्यमातून वगळावी लागते, मायनस केली जाते आणि अनुदानाची रक्कम त्या माध्यमातून प्लस केली जाते. ही दक्षता घ्यावी लागते. वेगवेगळ्या वर्षातील किंमत बदल जो काही होतो त्याची देखील दक्षता देशाचं उत्पन्न मोजत असताना, पैशातील मूल्य काढत असताना वेगवेगळ्या वर्षातील किंमत बदलाची दक्षता घ्यावी लागते. त्यात आपल्याला सांगता येतं की दक्षतेमध्ये निर्यात मूल्य या ठिकाणी प्लस केलं जातं आणि आयात मूल्य त्यामधून मायनस केलं जातं. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की निर्यात मूल्य मिळवलं जातं आणि आयात मूल्यही वगळावं लागतं असं आपल्याला सांगता येतं. त्यात 6वा मुद्दा आपल्याला दक्षतेच्या माध्यमातून सांगता येतं की घसारा मूल्य जे काही असतं हे त्यामधून मायनस केलं जातं, ते मोजू नये. आणि जुन्या वस्तूंची खरेदी विक्रीसुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजू नये, का तर त्या आर्थिक वर्षामध्ये झालेलं ते उत्पादन नसतं असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपण या माध्यमातून पहिली पद्धती आपण अभ्यासलेली आहे. उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं हे आपण अभ्यासलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये दुसरी जी काही पद्धती आहे तिला आपण उत्पन्न पद्धती किंवा घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धती असं आपण म्हणतो. या पद्धतीचा अर्थ त्याच्या नावातच आहे. या पद्धतीनुसार एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. म्हणून त्याला कोणती पद्धती म्हटलं जातं, उत्पन्न पद्धती असं आपण म्हटलं जातं. आणि या पद्धतीचं सूत्र आपल्याला माहिती आहे की या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की नॅशनल इन्कम बरोबर आर प्लस डब्ल्यू प्लस आय प्लस पी प्लस एम आय प्लस नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे विदेशातील उत्पन्न. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपण या सूत्राचा उपयोग करून
आता आर म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे, डब्ल्यू म्हणजे वेजेस म्हणजे खंड आहे, आय म्हणजे आपल्याला सांगता येतं की वेतन आहे, एम आय म्हणजे आपल्याला सांगता येतं की याच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं आर प्लस डब्ल्यू प्लस आय प्लस एम आय म्हणजे आपल्याला माहिती आहे की मिश्र उत्पन्न आहे, पी म्हणजे काय आहे, नफा आहे, प्रॉफिट आहे, आणि आपल्याला सांगता येतं की विदेशातील निव्वळ उत्पन्न या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की उत्पन्न पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न या माध्यमातून सहज पद्धतीनं आपल्याला मोजता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 2 बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धतीमध्ये उत्पादन पद्धतीमध्ये म्हणजे एका वर्षाच्या कालखंडात देशात उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य मोजलं जातं. तर उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपल्याला सांगता येतं एका वर्षाच्या कालावधीत नागरिकांना मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज केली जाते असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, खर्च पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं हे आपल्याला अभ्यासावयाचं आहे. पण त्याआधी आपल्याला सांगता येतं की उत्पन्न पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणती दक्षता घ्यावी ते आपण अभ्यासूया. आता त्यामध्ये काय दक्षता आहे, हस्तांतरित उत्पन्न जे काही असतं, म्हणजेच आपल्याला सांगता येतं की बेकारी भत्ता असेल, शिष्यवृत्ती असेल, हे हस्तांतरित उत्पन्न असतं, हे देशाच्या उत्पन्नामधून वगळायचं असतं. विनामूल्य सेवा या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की त्यामध्ये मोजू नये, याची दक्षता घ्यावी लागते. जुन्या वस्तूंच्या विक्रीपासूनचं उत्पन्न यामध्ये मोजू नये, ही सुद्धा दक्षता घ्यावी लागते. रोख्यांच्या विक्रीपासूनचं उत्पन्न सुद्धा मोजायचं नाही. प्रत्यक्ष करापासून मिळणारा महसूल यामध्ये मोजला जाऊ नये. सार्वजनिक उपक्रमातून मिळणारा नफा यामध्ये मोजावा लागतो, का तर ते त्या उपक्रमाचं उत्पन्न असतं असं आपल्याला सांगता येतं. उपभोगासाठी वापरलेल्या वस्तू व स्वतःच्या मालकीच्या घराचे मूल्य या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचं. या माध्यमातून उत्पन्न मोजत असताना या पद्धतीनं दक्षता घ्यावी लागतात असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जी काही शेवटची जी काही पद्धती आहे तिला आपण खर्च पद्धती असं आपण म्हणतो. आता खर्च पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना पहा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एका वर्षाच्या कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचे मोजमाप केले जाते. उत्पन्न पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पन्नाचं मोजमाप केलं जातं, तर खर्च पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एका वर्षाच्या कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचे मोजमाप केले जाते. यासाठी या सूत्राचा वापर केला जातो. C प्लस I प्लस G प्लस एक्स मायनस एम प्लस आर मायनस पी. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं, सी म्हणजे काय, उपभोग आहे, आय म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आहे, जी म्हणजे काय आहे, सरकारी खर्च आहे, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, एक्स मायनस एम काय आहे, निर्यात उणे आयात आहे, आर मायनस पी काय आहे, तर परकीय निव्वळ प्राप्ती जी काही असतं, परकीय देणीमधून येणी मायनस केल्यानंतर परकीय निव्वळ जी काही प्राप्ती असते ते देखील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्लस केलं जातं. खर्च पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या सूत्राचा वापर केला जातो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आपण अभ्यासत आहोत आणि या माध्यमातून खर्च पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणती दक्षता घ्यायची याचे मुद्दे देखील आपण अभ्यासूया. पहिल्यांदा काय केलं जातं, तर दुहेरी गणना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अंतरिम वस्तूवरील खर्च मोजू नये. अंतरिम म्हणजे जे काही मध्यम वस्तू असतात त्यावरचा खर्च मोजू नये, ह्याची दक्षता घ्यावी लागते. जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी केलेल्या खर्चाचा समावेश करू नये, ही सुद्धा दक्षता घ्यावी लागते. शिष्यवृत्ती, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता, हस्तांतरित देणी काय आहेत हे सुद्धा या माध्यमातून मोजायचं नाही, ही दक्षता घ्यावी लागते. भाग, रोखे, कर्ज रोखे इत्यादी. अप्रत्यक्ष कराची रक्कम सुद्धा या माध्यमातून मोजू नये, याची दक्षता घ्यावी लागते. अंतिम वस्तू व सेवावरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला पाहिजे. अनुदानाची रक्कम सुद्धा मोजली पाहिजे. अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना ह्या घ्यावयाच्या दक्षता आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये 3 पद्धती आपण अभ्यासल्या: उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती
आणि तिसरी खर्च पद्धती आपण अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमधला शेवटचा जो काही घटक आपल्याला त्याचं जे काही रिव्हिजन करावयाचं आहे ते आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येणाऱ्या अडचणी. आणि निश्चितपणे ॲन्युअलच्या एक्झाममध्ये आपल्याला सांगता येतं की राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी यावरती निश्चितपणे एक क्वेश्चन आपल्याला असतो. यामध्ये 2 प्रकारच्या अडचणी आहेत. एक आहे तात्विक अडचणी, त्याला आपण संकल्पनात्मक अडचणी असं आपण म्हणतो. संकल्पना म्हणून, तत्व म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना ज्या अडचणी येतात त्यांना आपण तात्विक अडचणी. तात्विक अडचणीमधले मुद्दे कोणते आहेत ते आपण अभ्यासू. हस्तांतरित देणी हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला सांगता येतं की मोजायचं नाही, आणि हस्तांतरित उत्पन्न ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत असताना येणारी ही तात्विक अडचण आहे असं आपल्याला सांगता येतं. बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न हे आपल्याला उत्पन्न जरी वाटत असलं तरी ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजायचं नाही. या माध्यमातून ही एक अडचण आहे. विनामूल्य सेवा. विनामूल्य सेवा म्हणजे ही सेवा तर केलेली असते, तिला मूल्य तर भेटतं, पण आपल्याला सांगता येतं की ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या ठिकाणी मोजत असताना ही अडचण येते असं आपल्याला सांगता येतं. स्वउपभोगासाठीचे उत्पादन ही सुद्धा एक अडचण आहे. परकीय कंपन्यांचं उत्पन्न ही सुद्धा एक अडचण आहे. सरकारी क्षेत्राला मिळालेलं जे काही उत्पन्न असतं ही देखील अडचण आहे. म्हणजे या तात्विक अडचणी आहेत. आणि या तात्विक अडचणीमध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत त्याचं विश्लेषण आपल्याला सहज पद्धतीने आपल्याला लिहिता येतं, आणि याचं विश्लेषण लिहिलं की तात्विक अडचणी आपल्याला या माध्यमातून या मुद्द्यांच्या साहाय्यानं तात्विक अडचणी आपल्याला स्पष्ट करता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना यानंतर ज्या काही अडचणी आहेत त्यांना आपण व्यावहारिक अडचणी असं आपण म्हणतो. म्हणजे वास्तवामध्ये व्यवहारामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना ज्या अडचणी येतात त्याला आपण व्यावहारिक अडचणी असं आपण म्हणतो. दुहेरी गणनेची समस्या म्हणजे अंतिम वस्तूचं मूल्य मोजत असताना डबल मोजणी होण्याची शक्यता असते. या माध्यमातून दुहेरी गणनेची समस्या ही व्यावहारिक अडचण आहे. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे आपण पैशामध्ये मोजलं जातं, पण अनेक क्षेत्र असे आहेत की या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की यामध्ये जी काही देवाणघेवाण होते, वस्तुविनिमयाच्या पद्धतीचा वापर त्या ठिकाणी केला जातो, आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि ही एक व्यवहारामधली एक अडचण आहे असं आपल्याला सांगता येतं. अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी म्हणजे शिक्षणाचा अभाव असेल, शेती व्यवसायाच्या माध्यमातूनचा असेल, किंवा अनेक ठिकाणी अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी असते असं आपल्याला सांगता येतं. घसारा ही देखील व्यवहारामध्ये घसारा मूल्य काढत असताना सुद्धा अडचणी येतात असं आपल्याला सांगता येतं. भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा मोजताना व्यवहारामध्ये अडचणी येतात. निरक्षरता आणि अज्ञान ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील महत्त्वाची अडचण आहे. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव म्हणजे एकच व्यक्ती अनेक व्यवसायामध्ये आपल्याला शेती व्यवसाय करतो, त्यासोबतच आपल्याला पशुपालनाचा, त्यासोबतच सेवा क्षेत्रामधला एखादी व्यवसाय व्यक्ती करत असेल तर या माध्यमातून व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव त्या ठिकाणी मोजत असताना कोणतं मूल्य मोजायचं, नेमकं कोणता व्यवसाय मोजायचं ही अडचण येते. मालाच्या साठ्याचे मूल्य पकडत असताना या माध्यमातून आपल्याला सांगता येते की व्यवहारामध्ये प्रत्यक्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येणाऱ्या जे काही अडचणी आहेत त्याला आपण व्यावहारिक अडचणी असं आपण म्हणतो. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, हा राष्ट्रीय उत्पन्न हा जो काही अतिशय महत्त्वाचा असला टॉपिक आहे, या माध्यमातूनच्या मुद्द्यांचं, शॉर्ट मुद्द्यांचं आपण रिव्हिजन केलेलं आहे. तर आपण थोडक्यामध्ये यामध्ये संभाव्य जे काही प्रश्न ॲन्युअलच्या एक्झाममध्ये येऊ शकतात हे आपण कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहू. पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी. आताच आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या अडचणी, तात्विक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी आपण अभ्यासलेल्या आहेत. आपल्याला व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा, राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या तात्विक अडचणी स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. राष्ट्रीय उत्पन्न मापनात उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती आता आपण अभ्यासलेल्या आहेत. या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं हे आपल्याला स्पष्ट करा म्हणून प्रश्न येऊ शकतो, आणि आपल्याला सांगता येतं की राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धती स्पष्ट करा असा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 6 गुणासाठीचा 8 गुणासाठीचा मोठा क्वेश्चन देखील या माध्यमातून आपल्याला यामध्ये येऊ शकतो 6व्या प्रश्नामध्ये. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना हे जे काही संभाव्य प्रश्न या टॉपिकच्या माध्यमातून
कोणते प्रश्न येऊ शकतात हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं अतिशय थोडक्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमधले जे काही मुद्दे आहेत त्याचं आपण रिव्हिजन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आपल्याला या टॉपिकच्या माध्यमातून कोणताही क्वेश्चन कशाही पद्धतीनं विचारला तर त्याचं सहज विश्लेषण या मुद्द्यांच्या साहाय्यानं, या मुद्द्यांचं पुन्हा पुन्हा रिव्हिजन करून आपल्याला लिहिता येतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. धन्यवाद.